नमस्कार मंडळी, मी आशिष दुरे द माईक जंक्शनच्या नवरंग नारी या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आहे दिवस 8वा आणि या दिवसाच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत मिस बबिता तुकाराम पाटील. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणेन की तुम्ही मला या जंक्शनमध्ये तुमच्या आणि नवरंग नारीमध्ये इन्व्हाइट केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचा पहिला पॉडकास्ट तुम्हाला कशी वाटते? फिलिंग कशी वाटते आतून? असं वाटतंय की मी टीव्हीत आली आहे आणि मस्तपैकी इंटरव्ह्यू देते. असं मी आधी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, पण ते असं नव्हतं झालं कॅमेरा समोर. आज पहिल्यांदा होते, खूप भारी वाटतं. मी असं ऐकलेलं की तुम्ही एंटरप्रेन्योर आहात, सोशल वर्कर पण आहात आणि केपी विद्यानिकेतन शाळेच्या तुम्ही मॅनेजिंग ट्रस्टी पण आहात. कसा प्रवास सुरू झाला? म्हणजे एकंदरीत तुमचं बालपण कसं होतं? कसा प्रवास सुरू झाला? सगळ्यात प्रथम मी सांगेन, सुरुवात करेन ते माझ्या बाबांपासून. हे सगळं जे आहे ना, मी आज इथे आहे, तुमच्या समोर आहे किंवा या ब्रॉडकास्टमध्ये मी आली आहे, ते फक्त श्रेय त्याचं फक्त माझ्या बाबांना जातं. आज त्यांच्यामुळे मी घडली आहे आणि आज कुठेतरी नाव माझं झालंय त्यांच्यामुळे. त्यांनी जे जे कार्य केलेत त्या कार्यासोबत मी फिरत गेली आणि आज इथे येऊन मी पोहोचले. त्याबद्दल मी त्यांचं तर खूप खूप धन्यवाद करेन. आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. बालपण म्हणाल तर माझं बालपण पूर्ण विरारमध्ये झालं. बॉर्न अँड ब्रॉट अप इन विरार. एज्युकेशन, स्कूलिंग फ्रॉम इंग्लिश मीडियम फ्रॉम विरार अँड देन माझं ग्रॅज्युएशन झालं, ते सुद्धा विवा इन्स्टिट्यूटमध्ये झालं. त्यानंतर हळूहळू पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा माझं विवा इन्स्टिट्यूटमध्येच झालं. माझं MBA इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये झालंय. ताई, तुम्ही सगळ्यात सुरुवातीला तुम्ही नाव घेतलं बाबांचं. बाबांचा वाटा कसा होता तुमच्या आयुष्यात? मला ते जाणून घ्यायला आवडेल. खूप मोठा वाटा होता. पहिला ते बाबांचं नाव सांगा. माझे बाबांचं नाव तुकाराम आंबू पाटील. हे नावच खूप मोठं आहे माझ्यासाठी. आज त्यांच्या नावानेच मी इथे आहे आणि ओळखली जाते. बाबा म्हणजे लहान म्हणजे ते शेतकरी होते. शेतकरी नंतर त्यांचा प्रवास जो सुरू झाला ना, जिथून मी बघितलंय त्यांचा प्रवास, ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये, तिथून मी त्यांचा प्रवास बघितलाय. पण त्यांच्या जुनी आठवणी मला अजून माहिती आहे, कारण की ते नेहमी शेअर करत असायचं. आणि तिथून नंतर त्यांनी जे कार्य केलं ते खूप मोलाचं आहे. आणि एवढं केलं की आज मीच नाही, पण माझे भाऊ, माझे जेवढी फॅमिली मेंबर्स आहेत, आज सगळे एवढ्या म्हणजे ज्या स्तरावर पोचलेत ना, ते फक्त आणि फक्त माझ्या बाबांमुळे. आज त्यांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट दिलाय ना, तो बोलतात ना, एक स्तंभ असतो फॅमिलीचा, एक बॅकबोन असतो, दॅट इज माय फादर. अँड त्यांनी हे सगळं आम्हाला दिले आणि त्याच्यामुळेच आज आम्ही सगळे एवढे मोठे झालो. त्यामुळे त्यांचं नाव विसरणं तर अशक्यच आहे. बाबांची एखादी आठवण किंवा एखादा किस्सा तुमच्या आयुष्यामधला? भरपूर किस्से आहेत, म्हणजे लहानपणापासून ते मोठेपर्यंत भरपूर किस्से आहेत. बाबा ओरडले पण आहेत, पण कधी हात नाही उचलला आणि खूप प्रोत्साहन करायचे, मोटिवेट करायचे. मला एक आठवतं, माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं त्याच्यानंतर बाबांनी मला समोर बसवलं. मला बोलते, आता काय तुझं पुढे? तर मी म्हटलं, बाबा मला पुढे शिकायचं आहे आणि मला MBA करायचं आहे. बाबा कमी शिकलेले पण खूप नॉलेजेबल होते, खूप इंटेलिजंट होते. एकच शब्द त्यांनी मला दिला की तुला जेवढं शिकायचं आहे ना तेवढं तू शिक. ते MBA काय असते, ते BMS काय असते ते मला काही सांगू नको, ते मला काही समजत नाही. तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक, पैसे मी देईन, त्याची तू चिंता करायचं नाही, तू फक्त पुढे जा, मी आहे तुझ्या पाठीशी. हेच वाक्य त्यांचं आजपर्यंत इकडे म्हणजे स्मरणात आहे, लक्षात आहे, कधीच विसरणार. आणि तीच एक ताकद बनली माझ्यासाठी आणि त्याच्यामुळे आज मी कुठेतरी एवढ्या पुढे आली आहे. आणि मग बाबांची लाडकी बबिताच होती की? त्यांना खरंच लाडकी तर आहेच मी. नेहमीच मला जवळ ठेवायचे, मला नाही कुठे जाऊन द्यायचे. मी मामाकडे वगैरे कुठेच जायची नाही, मला बाबाच पाहिजे, बाबाकडेच राहायचे, बाबा सोबतच फिरायचे. त्यांचे जे सोशल कार्य वगैरे ते करायचे ना, मला सोबत घेऊन जायचे. कुठली मीटिंग असो, काही असो, मला सोबत घ्यायचे. मी 8वीला असताना मला आठवते की त्यांनी जेव्हा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये म्हणजे गेले तेव्हा एग्रीमेंट्स वगैरे यायचे. ते एग्रीमेंट्स वाचून दाखवायला ते सुद्धा मला उभं करायचे. बबिता एग्रीमेंट वाच. एग्रीमेंट इंग्लिशमध्ये असायचे, तर मी जसे इंग्लिशमध्ये वाचायची ना, ते त्यांना समजत जायचं. तर प्रत्येक शब्द त्यांना समजायचा. जरी ते मराठीमध्ये शिकलेले होते आणि इंग्लिशमध्ये तर काहीच नाही, तरी सुद्धा त्यांना त्या गोष्टींचा अर्थ वेळेवर व्यवस्थित कळायचं. म्हणजे एवढं त्यांचं इंटेलिजन्स होतं आणि एवढं चांगलं होतं ते. म्हणजे एकंदरीत बाबांच्या मागे जो काही एक हात असतो तो तुमचा असायचा. म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत करण्यापासून किंवा त्यांना ती गोष्ट समजावण्यापर्यंत बाबांनी कसा सपोर्ट केला तुम्हाला
प्रत्येक वेळी त्यांचा मुलाचा सपोर्ट जेवढा आईचं नाही तेवढा बाबांचं पहिलाच असायचं. घरातल्या सगळ्यात जे आमचं लहान लहान गोष्टी सुद्धा, बाबा करू, बाबा हे पाहिजे, बाबा ते पाहिजे, बाबा मी हे घेऊ का, बाबा मी लॅपटॉप घेऊ का, कोणता पाहिजे, सगळं बाबा. सगळं छोट्या बाबा. छोट्या गोष्टींपासून बाबा बाबा हा रटच आहे. आणि आतापर्यंत पण बाबा 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 हेच चालू आहे. बाबाशिवाय आमचं पानच हल्लं नाही कधी. एवढे सपोर्टिव्ह आणि एवढे फ्रेंडली. म्हणजे दिसायला ते असं, तुम्ही त्यांची पर्सनॅलिटी जर बघतील ना, असं वाटेल का खूप म्हणजे ओरडतील, असं एकदम स्ट्रिक्ट असे वाटणार. पण मुळात तसे काहीच नाही. एकदम म्हणजे नरम म्हणजे मनाचे आणि व्यवस्थित, म्हणजे सगळं व्यवस्थित सांगणारे असे होते. म्हणजे कधी न विसरणारे. मला सांगा, जशी तुमचं बालपणाचं जडणघडण झाली, बालपणापासून आपण विरार तुम्ही खूप बघितलं, म्हणजे ते विरार आणि आजचं विरार काय फरक आहे याच्यामध्ये? त्यावेळेस विरार भरपूर वेगळं होतं. तेव्हा तर आम्ही लहान लहान खेडेगाव माझं म्हणता येईल. खेडेगाव सारखं. पण जसं माझं एज्युकेशन पुढे पुढे गेलं तसं विरार पण ना डेव्हलप होत गेलं. त्यामुळे दोन्ही साईड बाय साईड बघताना खूप असं वाटलं का खूप छान. म्हणजे जिकडे माझा जन्म झाला, जिकडे माझं पूर्ण शिक्षण मी घेते आणि बाजूला माझं डेव्हलपमेंट सुद्धा बघते आजूबाजूचं परिसराचं. त्यामुळे असं मला असं वाटत नशी माझा विरारमध्ये जन्म असं काहीच नाही. मला उलट प्राऊड फील होते की माझा जन्म हा विरारमध्ये झाला. म्हणजे जन्म म्हणजे माझं शिक्षण आणि इकडे डेव्हलपमेंट विरारचं, हे दोन्ही जवळजवळ चालूच होतं. त्यामुळे असं काहीच वाटलं, खूप भारी वाटते. तुम्ही डेव्हलपमेंटचा विषय केलात, थोडाफार डेव्हलपमेंटमध्ये वाटा जो आहे तो काकांचा पण आहेच. म्हणजे त्यांनी पण बऱ्याच गोष्टींमध्ये हातभार लावला डेव्हलपमेंट, विरारच्या डेव्हलपमेंटमध्ये, असं मी ऐकलंय. हो, भरपूर आहे, भरपूर. पण त्यांच्याच ऍडवाइसने, त्यांच्याच बोलतात ना, त्यांचे जे डिसिजन्स व्हायचे ना ते एकत्रपणे व्हायचे आणि ते महत्वाचं होतं. आणि त्याच्यामुळे आज कुठेतरी एक एवढं मोठं उभं राहिलंय, साम्राज्य उभं राहिलं. हा, बरोबर. मी जेव्हा म्हणजे तुमच्या फॅमिली बरोबर कनेक्ट झालो, तेव्हापासून मी एक गोष्ट बघतोय की तुमची जी फॅमिली आहे ती एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहे. त्याबद्दल कसं सांगाल? जॉईंट फॅमिली आमची खूप मोठी फॅमिली, 3 फॅमिली एकत्र. आणि मी एकच शब्द सांगेन, आमची जॉईंट फॅमिली म्हणजे एक मंदिरच आहे. सगळे एकत्र येतात, पूजा करतात, प्रसाद घेतात, एकत्र बोलणं, एकत्र सगळ्यांचा आदर करणं आणि मग बस फक्त छान. जसं आपल्याला कधी आपण मंदिरात गेलो तर कसं वाटतं की एकदम शांत, जेवढा काय स्ट्रेस आहे तो निघून जातो. तसं आमचं हे कुटुंब, जॉईंट फॅमिली. मंदिरात शिरलो, मग पाय टाकला घरात की सगळं विसरायला आणि सगळं जे घरातलं वातावरण असतं त्याच्यात सगळं रमून जाणं, असं आमची जॉईंट फॅमिली आहे. एवढी मोठी फॅमिली की त्या फॅमिलीमध्ये 11 मुली आणि 3 मुलं. अरे बापरे. आणि त्या 11 मुलीमध्ये माझा शेवटचा नंबर. मी सगळ्यात लहान. त्यामुळे खूप भारी, खूप छान आहे, खूप मस्त वाटतं जॉईंट फॅमिलीमध्ये. असा किस्सा काही असेल जॉईंट फॅमिली? भरपूर किस्से आहेत, सगळे लहान लहान. त्यामुळे खेळण्याचाच किस्सा सांगेन मी. लहानपणी कसं बाबा थकून वगैरे आले का दुपारी ते लोक झोपायचे सगळे, बाबा काका वगैरे रूम मध्ये. आमचं जुनं घर होतं आणि जुन्या घराच्या मागे एक चिंचेचं असं झाड होतं मोठं. चिंचेच्या झाडाला आमचा भाऊ आमच्यापेक्षा मोठे थोडे, तर ते कसे झोके लावायचे. मग आम्ही झोके घ्यायला जायचो. झोके घ्यायला गेल्या मग खूप आवाज यायचा का माझा पहिला नंबर. एवढे सगळे चिल्लर गँग ना, मी पहिला बसणं, असं राडा व्हायचा. त्या आवाजात ना बाबा वगैरे उठायचे आणि असे पळत आम्हाला ओरडायला यायचे. ओरडायला आले का जो झोक्यावर बसला त्याला तर मिळायचीच बरोबर मारा आणि बाकी सगळे पळून जायचे. असे खूप सारे किस्से आहेत लहानपणीचे. माझे एकटीचेच नाही पण माझ्या दुसऱ्या बहिणीचे, भावाचे वगैरे भरपूर आहे. लहानपणीचे किस्से झाले, बाबांची ओळख झाली, तुमचं कॉलेज लाईफ झालं, त्याच्यानंतर तुमचा प्रवास हा वळला जो तुमचा समाजसेवेकडे, ते कसं सांगाल? समाजसेवा सांगेन तर हे सुद्धा माझ्या बाबांमुळेच मला म्हणजे करावं असं वाटलं. त्यांनी जे सुरुवात केली त्यांच्यासोबत मी नेहमी असायची. ते जिकडे जिकडे जायचे ते मला घेऊन जायचे. त्यामुळे ना त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून मी ते सगळं म्हणजे शिकून घेतलं आणि शिकले मी इनफॅक्ट. आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की डिसिजन कसं घेतात. की मी बाबांना विचारायची का तुम्ही एकतर्फी निर्णय कसं काय, म्हणजे त्यांच्याच बाजूने का म्हणजे घेतात तुम्ही, त्यांची बाजू. बोलते बबिता कधी पण दोघांची बाजू ऐकायची. एव्हरी कॉइन हॅज 2 साइड्स, सो वी हॅव टू टेक बोथ दी साइड्स. तर असे करून ते मला शिकवत म्हणजे त्यांच्या शिकवणीमुळे मला हे पुढे करण्याचं म्हणजे हे झालं की करायचंच आहे बाबांसाठी. इन्स्पिरेशन मिळालं, भरपूर इन्स्पिरेशन. बाबांचं व्यक्तिमत्व म्हणजे सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन असतं, पण तुमच्यासाठी ते खूप जास्त आहे. मी नेहमी त्यांच्याशी कनेक्टेडच असायची. जिकडे बाबा तिकडे बबिता, जिकडे बाबा तिकडे बबिता, असं असायचं. ताई, तुम्ही तर समाजसेवेमध्ये आलातच, पण त्याच्याबरोबर तुमचे मोठे भाऊ विकास दादा ते पण आलेत. माझा भाऊ म्हणजे विकास, त्याच्याबद्दल बोलणार तर बोलतात ना, आरशात जर मी उभी राहिली आणि मी बाबांना बघते
तर आता माझे बाबा नाही, बाबा वा. जाऊन 3 वर्ष झाली. पण आता जर मी आरशात उभी राहिले, मी माझ्या भावाला बघते, वा. माझा भाऊ, माझा बाबा. म्हणजे जे बाबाने लेगसी चालू केली ना, ती विकास अजून चालू ठेवतोय. आणि त्याप्रमाणे बोलतात ना, जे बाबाने केलं ना तेच तो करतोय. तो जे समाजसेवा जसे बाबा तसे तोच करतोय. त्याला पण लोकांची खूप सेवा करायला खूप आवडतं. आणि तो बोलतात ना एकदम दिलोजानने करतो. तुम्ही पण कधी बघितलं असेल, हो. खूप सारे कार्य झालेत आणि खूप मध्ये तो इन्व्हॉल्ड होता. आणि असं नाही का मॅनेजमेंट करायला दिलं मग सोडून दिलं, स्वतः जाऊन तिकडे करणार सगळं. आणि त्याच्यासोबत मग मी पण लागते. मग कधी काय असलं काय द्यायचं वगैरे असलं किंवा भंडारा वगैरे असला तर त्यात इन्व्हॉल्ड होणं, जेवण कसं, काय काय मेनू असायचे, जेवण करण्याची पद्धत कशी, त्याच्यात पूर्ण इन्व्हॉल्व होऊन जायचो. म्हणजे एवढं, म्हणजे जसं बाबा तसं विकास. त्यामुळे तर मला तो मिररच आहे, बाबा आणि विकास असं. बरोबर. माझ्यासाठी तर दोघं मिरर मध्ये मी त्यांनाच बघते बस. म्हणजे मी इतकी वर्ष तुम्हाला बघतो, जवळजवळ मला एक 12 वर्ष झाली तुम्हाला तुमच्या फॅमिलीशी कनेक्टेड होऊन. मी असं कधी ऐकलं नाही की बबिताताई नाही म्हणाल्या किंवा विकास दादा नाही म्हणाले. त्यांच्याकडे जो कोणी गेला आहे तो कधी खाली हात परत नाही गेला. हे खरं आहे, ही गोष्ट खरं आहे. मी सुद्धा लोकांकडून खूप ऐकलं. जेव्हा मी लहान होती तेव्हा म्हणजे बाबांकडे यायचे, तर जसे बाबा म्हणजे कधी कोणाला ना, लहान पोरगा जरी असला ना, घरात आला ना, त्याच्या हातात ते काहीतरी देणार, बाबा हे तुला खाऊसाठी. त्याला कधीच खाली हात नाही. आणि आता पण ती सवयच आहे. आणि माझ्या बहिणी सुद्धा लग्न करून गेल्या, 10 बहिणी झाल्या, 10 बहिणीची लग्न करून दिली बाबाने मोठ्या थाटात. आणि त्या जरी घरी आल्या ना तरी बाबा त्यांना खाली हात पाठवणार नाही, हातात त्यांच्या दिलंच पाहिजे. ही त्यांचीच लिगसी आहे जी म्हणजे आतापर्यंत चालूच आहे. आणि विकास सुद्धा तसाच आहे म्हणजे पूर्ण. आणि खूप कोणालाच असं डोळ्यातून अश्रू, बाबांना अश्रू कधीच आवडायचे नाही. डोळ्यात मुलगी रडली का बस ते रडले असं व्हायचं. म्हणून ते पहिला उभे राहणार, त्यांची पूर्ण ऐकून घेणार आणि त्यांना पूर्ण म्हणजे जे काय त्यांचं प्रॉब्लेम असणार ना ते सॉल्व्ह केल्याशिवाय राहणारच नाही, चैनच बसणार नाही त्यांना, सगळं व्यवस्थित करून देणार असं. म्हणून आजपर्यंत आज 10 मुलींना काहीही प्रॉब्लेम नाही. जरी प्रॉब्लेम आलाय तो तिथल्या तिथे सॉल्व्ह झालेला आहे भरपूर. म्हणजे तुम्ही इतका वेळ तुम्ही बाबांबद्दल म्हणताय, मी बाबा ऍज अ म्हणजे एक समाजसेवक म्हणून पाहिले, एक बाबा म्हणून, एक पिता म्हणून पाहिलं. मला जाणून घ्यायला आवडेल की बाबा म्हणून आजोबा कसे होते? आजोबा आय गेस तुम्ही 24 नातवंड होत. भरपूर, बापरे. आमची म्हणजे फॅमिली एवढी मोठी. आता 10 मुली तुम्हाला मी सांगितले, 10 जणांची लग्न, त्यांना 2-2 मुलं. म्हणजे हे सगळी फॅमिली आमची अजून म्हणजे फक्त वाढतच चाललंय. आणि त्याचा म्हणजे कुठेतरी इम्पॅक्ट आम्हा सगळ्या मुलांवरती होतोय, भरपूर होतोय. आणि ते कुठेतरी सगळे जसे बाबाने जे केलं त्याच्यानंतर आम्ही करतोय, आमच्या नंतर ही लहान पोरं येतात ते आमचं बघून करतायत. त्यामुळे भरपूर म्हणजे. आणि आजोबा म्हणून बघतील तर प्रचंड प्रेम. एक किस्सा सांगायचा असं वाटेल की जेव्हा ताई लहान मुलीला, तिच्या मुलीला घेऊन घरी यायच्या सुट्टीत, नेहमी वॅकेशनसाठी घरी यायच्या. घरी आले का त्यांचं ते आहेच, पोरींचा अभ्यास घेणं, हे घेणं. तर अभ्यासाला बसले का त्या मारायच्या. आणि हे बाबांनी जर बघितलं तर बाबा पहिला ताईनं ओरडायचे, त्या मुलीला अजिबात हात लावायचा नाही, मारायचं नाही. इकडे एन्जॉय करायला एन्जॉय करायचं, अभ्यास मारणं हे तुमच्या घरी, या घरात कोणाला मारायचंच नाही असं. म्हणजे एवढं प्रेम त्याला नातवंडांना, त्यांना म्हणजे खूप. प्रत्येक इच्छा त्या नातवंडांची त्यांनी पूर्ण केल्यात, प्रत्येक. भरपूर प्रचंड प्रेम. मग नातवंड आणि आजोबांचं जे नातं होतं ते फक्त सुट्ट्यांमध्ये असायचं की कधी पण? किती आमच्या घरात जॉईंट फॅमिली म्हटलं तर नेहमी प्रत्येक महिन्याला फंक्शन्स, त्या फंक्शन्स मध्ये सगळी नातवंड पहिलाच हजर, प्रत्येकाचे वाढदिवस वगैरे. त्यामुळे ते बॉन्डिंग जे आहे ना बाबांसोबतचं ते खूप खूप जास्त आहे, सगळ्यांसाठी जास्त आहे. सगळे आता तर खूप मिस करतायत त्यांना, खूप मिस करतायत. ते मी असं पण बघितलं की तुमचे आणि विरारमधील इतर मोठ्या ज्या कुटुंब आहेत त्यांच्याशी पण नाती संबंध खूप चांगले. आता हे सुद्धा जे झालं ना ते पण बाबांमुळेच. आज त्यांनी जे केलं ना त्याच्यामुळे ते ही रिलेशनशिप वाढत गेली. आणि ते वाढलं त्याच्यामुळे आम्ही सुद्धा वाढले गेलो त्याच्यात. तर ते रिलेशन, ते कसं एक फॅमिली झाले. ते त्यांच्या लेवलचे होते, त्यांच्या एज ग्रुपचे होते, तेही कुठेतरी जाऊन मोठे झाले. आणि मग जसं नाना काकांचं मी सांगेन, आपले महापौर होते ते, तर त्यांचं सांगेन तर ते सगळे कॉलेजमेट्स आणि फॅमिली मेंबर सारखे. त्यामुळे आता त्यांच्या समोर जाऊन आम्हाला असं वाटत नाही, आम्हाला आमचे ते काकाच वाटतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना सुद्धा म्हणजे ते एवढे मोठे
असून सुद्धा आम्हाला असं काय वाटत, आमचे बाबा आमचे काकांसारखेच आहेत ते, आणि व्यवस्थित आमचं बोलणं वगैरे, त्यामुळे आमचं त्या हेतूने आमच्या बाबांमुळेच आमचं सुद्धा कुठेतरी त्यांच्याशी नातं असं वाढत गेलं असं. आणि आता ते तुम्ही सगळ्यांनी जपून पण ठेवलं आणि अजूनही आम्ही आता चालूच आहे, म्हणजे असं बोलणं, भेटणं, त्यांच्याकडे जाणं वगैरे, काही प्रॉब्लेम्स असले की त्यांना विचारणं. असं पप्पांचं नेहमी आहे की ऍडवाइस घेणं महत्वाचं आहे. आता आम्ही लहान असल्यामुळे मोठ्यांचं ऍडवाइस घेणं जास्त महत्वाचं ठरतं, त्यामुळे त्यांचं नेहमी ऍडवाइस आम्ही घेतो. बाबांची शिकवण ही तुम्ही अजूनपर्यंत चालूच ठेवले आणि ही पुढे चालू पण राहील. हो हो नक्कीच. ताई मला सांगा, मी ऐकलंय असं आणि बऱ्याच जणांच्या कधी कधी विकास दादाच्या बोलण्यातून पण मला ह्या गोष्टी कळतात की तुम्ही खूप स्पिरिच्युअल आहात. हो भरपूर. आता ते सुद्धा म्हणेन तर आमच्या घरातच बाबांनीच निर्माण केलंय. आमचं जे घर आहे तिथेच एक मंदिर बांधून दिलंय बाबांनी, ब्रह्मदेवाचं मंदिर. 1900 विरारमधलं पहिलं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. बाबा स्वतः जयपूरला जाऊन ती मूर्ती म्हणजे बनवून घेतली, जयपूरवरून स्वतः बनवून घेतली समोर, आणि मग तिची स्थापना आपल्या घरी मंदिर बांधलं. हे तिघं काकांनी म्हणजे भावंडांनी मिळून ते एक मंदिर बनलं स्वतःचं, आणि त्याच्यात त्याची स्थापना केली. 1992 रोजी त्याची स्थापना झाली, 7 मेला असं त्या दिवशी. आणि त्या दिवशी नंतर 7 मे हा नेहमी म्हणजे फंक्शन म्हणून केव्हा सेलिब्रेट केला जातो. त्या उत्सव असतो, देवाचा होम असतो, पूजा असते, आणि त्या दिवशी मोठा भंडारा सुद्धा असतो. तेव्हापासूनच ते आतापर्यंत ही चालूच ठेवले आम्ही. बाबा गेल्यानंतर सुद्धा ही चालूच ठेवले, आणि हे सगळं विकास सगळं हँडल वगैरे करतो. त्यामुळे म्हणजे खूपच. आणि गेल्या वर्षीच मी म्हणेन, आताच मे महिन्यात भरपूर पाऊस पडला, तुम्हाला माहितीच असेल. तर त्यावेळेस आम्हाला खूप टेन्शन आलेलं की कसं होणार, काय होणार, पूजा कशी होणार. पण देवाच्या कृपाने पूजा ही झाली, आणि जो भंडारा होता, आम्हाला वाटलं यावेळेस भंडारा नाही होणार की लोक येणार नाही एवढ्या पावसात. तरी तो पावसात ही लोक, त्या 3000पेक्षा जास्त लोक येऊन भंडारा जेवून गेले. आणि हा सगळा चमत्कार का त्या देवामुळेच झाला. त्यामुळे मी सांगेन, ह्या स्पिरिच्युअलमुळेच आम्ही कुठेतरी इथपर्यंत पोहोचलोय. आज त्यांच्या कृपेमुळेच आम्ही आहोत, आणि हे सगळं करून देणारे ते सुद्धा आमचे बाबा. म्हणजे बाबा आणि देव मी एकच माने. म्हणजे संपूर्ण विरारमध्ये मी कधी असं ऐकलं नव्हतं की ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. आता बहुतेक डोंगरपाड्यामध्ये ते सुद्धा आमच्याच घरी आलेले, ते मूर्ती बघून घेतले, त्याचे फोटोग्राफ्स घेतले, आणि मग तसे त्याने ती मूर्ती केली. असं क्या बात. खूप छान आहे. खूप. त्या मंदिराचा काही किस्सा असेल किंवा असं काहीतरी आठवण असेल की ते मंदिर बांधताना किंवा ते मंदिर घडताना काहीतरी असं? आम्ही त्यावेळेस मी खूप लहान होती, 1992ला, आणि सगळे लहानच होते म्हणजे आमच्या घरातले. पण बाबा वगैरे ते जे हँडल केलंय ना, ते एकदम व्यवस्थित आणि व्यवस्थित रीतीने ते पूर्ण नियोजन करून त्याचं पूर्ण व्यवस्थित झालंय. आणि आठवण म्हणाल तर त्याच दिवशी माझी मोठी बहीण रूपा पाटील, तिचा वाढदिवस असतो, त्यामुळे तो सुद्धा एकदम जमके आम्ही साजरा करतो त्या दिवशी. म्हणजे किती कोइन्सिडन्स आहे. खूप मोठा कोइन्सिडन्स. आमची मोठी ताई. अच्छा. आणि मग आता जसं तुम्ही म्हणतायत की ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत, मग जे विकास दादाचं जे तुमच्या आयुष्यातलं स्थान आहे ते कसं तुम्ही पुढे बघत आहेत आता? मी एकच सांगेन की मी माझं आयुष्य माझ्या बाबांसाठी दिलंय, आणि बाबांसाठी जशी मी उभी होती ना, तशीच मी माझ्या भावासाठी कायमस्वरूपी त्याच्यासोबत राहणार, त्याच्यासोबतच राहणार, आणि त्याच्यासोबतच राहा. भले तो कितीही संकट येऊ दे, काही येऊ दे, त्याला कधीच एकट्याला ठेवणार नाही. त्याच्या प्रत्येक निर्णयात, त्याच्या प्रत्येक अडचणीत मी खंबीरपणे उभी राहणार. हेच माझी इच्छा आहे आणि हेच मी करणार आहे. एक आदर्श बहीण भाऊ कसे असतात? म्हणजे लहानपणी तर सगळेच मस्तीखोर. मी आणि विकास तर भरपूर मारामारी करायचो, पण तेवढंच खूप प्रेम पण आमच्यात. मी अजून पण बघतो की ते बोलण्यात असं त्यांचं की नाही, बबिताला हे नाही आवडणार, किंवा बबिताला हे पटणार नाही, किंवा हे बबिताला आवडतंय. हे मी बऱ्याच वेळेला ऐकलंय त्यांच्या बोलण्यातून. तो बाबांचं पण कसं समोरून दाखवणार नाही, पण मनात भरपूर. ह्याचं पण सेम तसंच आहे लॉजिक. तो समोरून दाखवणार नाही, पण त्याच्या मनात प्रेम मात्र भरपूर आहे. लोकांना असं वाटतं का ह्यांचं आणि बहिणीचं ना ताटातूट आहे, खूप भांडतात वगैरे, पण मुळात असं काहीच नाहीये. मुळात तो कसा आहे ना, हे मला पूर्णपणे माहिती आहे तो कसा आहे तो. त्यामुळे कधीच असं काहीच होणार नाही जसं लोकांना असं वाटत असेल, पण कधीच नाही. भावंड्यासारखं प्रेम तर भरपूर प्रेम. जे आदर्श बहीण भावाचं जे उदाहरण असतं ते ह्या 2
बहीण भावांकडे बघून लोकांनी खरंच शिकलं पाहिजे खरंच की कसं भावाच्या गोष्टींमध्ये आपण त्याला मदत करायची किंवा बहिणीला कसं सांभाळून घ्यायचं. हे नेहमी नेहमी सपोर्ट करतो. मलाच असं नाही, मी लहान आहे म्हणून मलाच असं नाही, आमच्या दुसऱ्या एवढ्या बहिणी आहेत, त्याच्यापेक्षाही मोठ्या आहेत, माझ्यापेक्षाही मोठ्या बहिणी आहेत, मोठ्या काकांच्या मुली, तर त्यांना सुद्धा तितकाच सपोर्ट करतो. आज वाईट वाटतं की लागोपाठ माझे बाबा गेले, माझा भाऊ गेला, मोठा दादा, मग आताच रिसेंटली माझे काका गेले. तरी सुद्धा ह्या काकांच्या मुली ज्या आहेत त्यांनी रडू नये. त्याने नेहमी एक शब्द दिलाय का मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला जे जे लागेल मला आवाज द्या, मी आहे तुम्हाला सगळं करायला. असं हे म्हणजे हा कुठेतरी छोटासा भाऊ एवढा मोठा त्याचं मन आहे, म्हणजे एवढे त्याचे छोटे छोटे म्हणजे वाक्य एवढं म्हणजे मनाला लागतात की हा आता आम्हाला आम्ही बिंदास्त आहेत की जरी माझे बाबा नाही तरी माझा भाऊ आहे ना, कुठे गेली तरी एक फोन केला तरी तो धावत हजर असतो. म्हणून आता काय असं वाटत नाही की बाबा नाहीये तर असं रुका सुका, माझा भाऊ आहे ना, तो आहे ना बाबा म्हणून आमच्या सगळ्यांसाठी, आमच्या 10 म्हणजे 11 मुलींसाठी हा आहे असं भरपूर. आणि नेहमी ते मदतीला असतात. म्हणजे तुमचं तर झालंच, पण मी इकडे खरंच मला बोलायला आवडेल त्यांच्याबद्दल की कधीही म्हणजे मी माझं उदाहरण घ्या, म्हणजे मला जर स्टेज कोणी दिला पहिला विरारमध्ये तर विकास दादाने दिला, आणि ती आठवण मला सांगायला आवडेल, पण आपण त्याच्यावर नंतर बोलू. मला त्या मुद्द्यावर यायचं आहे, जसं तुम्ही आता उल्लेख केलात की तुमचा मोठा भाऊ आणि तुमचे बाबा यांचं लागोपाठ निधन झालं आणि त्याच्या 2 वर्षांनी आता काका तुमचे झाले. जेव्हा हे काही घडलं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या, तेव्हा तुमच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली भरपूर. म्हणजे ते 11-12 दिवस म्हणजे असं वाटत होतं की आता काय पुढे काय, भरपूर सारे क्वेश्चन्स आणि खूप सारे म्हणजे डोक्यात असं चालू होतं आता पुढे काय. म्हणजे आम्ही सगळे लहान आणि आमचं एकदम म्हणजे बोलतात ना स्ट्रॉंग पॉईंटच नाही आमच्यासोबत, तर आता आम्ही पुढे कसं करणार, काय करणार. पण म्हणजे जसं जसा वेळ गेला तसं तसं म्हणजे बाबांच्या किंवा काकांच्या ह्या सगळ्या आठवणी आठवत गेल्या आणि त्या आठवणीमुळे कुठेतरी आम्ही स्ट्रॉंग झालो, कुठेतरी आम्हाला मोटिवेट केलं त्या आठवणींनी, कुठेतरी ते आम्हाला माहिती आहे जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी कुठेतरी आम्हाला शिकवलंय की कसं स्ट्रॉंग राहायचं. तर ह्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही एवढे स्ट्रॉंग राहिलो की म्हणजे असं भास नाही वाटलं, असं वाटतं की अजून आहेत आमच्यासोबत, अजून आहेत, अजून फिरतात, अजून आवाज देतात असं वाटतं. आमचं जुन्या घरी आमचे काका राहायचे, ते अजून म्हणजे आम्ही असं वाटतं की अजून आमच्या खुर्चीवर ते बसलेले आहेत बाहेर ओटीवरती, तर असं तिकडनं असं जस्ट पास झालो ना तरी असं वाटतं की काका बसले. त्यामुळे एवढं म्हणजे त्यांनी आम्हाला मोटिवेट केलं की असं भास होऊ दिला नाही की आम्ही नाही होत आता तुमचं काय, असं काहीच होऊ दिलं नाही. म्हणजे आता पण म्हणजे आम्ही स्ट्रॉंगपणे उभे राहिलो तो पिरियड म्हणजे सावरून म्हणजे स्वतःला. आणि त्यात मुलाचा वाटा माझ्या भावाचा, माझ्या बहिणीचा, हे आपण बोलतो ना संयुक्त फॅमिली म्हणून तुम्ही सांगतायत, या जॉईंट फॅमिलीमुळेच कुठेतरी आम्ही सगळेजण एकजूट आणि एक बॉन्डने राहिलो आहेत आणि त्यामुळे कुठेच कोण खचून गेलं नाही. त्या पॉइंटमुळेच, या फॅमिलीमुळेच आम्ही कुठेतरी पुढे आता चालू आहे. मला म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की ह्या सगळ्या गोष्टींच्या नंतर जी केपी विद्यानिकेतन हायस्कूल उभी केली त्या मागचं एक हे काय होतं, म्हणजे मोटिव्ह काय होतं की का ती शाळा सुरू झाली? मूळ हे शाळेचं म्हणजे माझी ताई आहे प्रमिला पाटील म्हणून, त्या प्रमिला ताईनेच तिच्या मनात होतं की आपण एक शाळा बांधावी म्हणून, आणि मी तिच्यासोबत असायची, ती मला घेऊन बसायची. तर हळूहळू हे म्हणजे वेळ जसं गेला तसं म्हणजे खूप सारे विचार आले आणि आम्ही हे पुढे नेत गेलो. मग ते परमिशन आणणं, पेपर वर्क करणं, हे सगळं करत गेलो. आणि तसं पण आमच्या घरात 11 मुली, त्यामुळे बाबांचं एक होतं की कोणी बाहेर नाही जायचं, आपल्याच घरात शिक्षण, तुम्ही एवढे शिकलेले तर ह्याच घरात तुम्ही काहीतरी दुसऱ्यांना शिक्षण द्या, असं बाबांचं होतं. म्हणून ह्या 11 मुलींसाठी आपण का उभी नाही करायची शाळा. मग शाळा उभी करायची आणि आजूबाजूला जो परिसर होता तो म्हणजे कसं मुलं जी होती ती गरीब घराण्यातून होती, तर त्यांना ते अफोर्डेबल नव्हतं जास्त हायस्कूल म्हणजे, तर त्या कॉन्व्हेंट स्कूल वगैरे जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे हा निर्णय तिचा होता, पण ह्याला वाटचाल करणारे माझे बाबा होते ज्यांनी हे पुढे नेलं आणि एक मोठी शाळा बांधून दिली. आणि ही शाळा म्हणजे ह्या 11 मुलींसाठी, बाबा बोलायचे की 11 मुलींसाठी, म्हणजे ह्यांना कुठे जॉब करायला नको, ह्या शिकलेल्या आहेत, ह्यांनी पुढे हा वारसा चालवायचा, त्यांना जे मिळालेलं शिक्षण त्यांनी हे पुढे चालवत राहायचं, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे आज माझीच ताई प्रिन्सिपल म्हणून आहे, सेक्रेटरी म्हणून आहे, हेच सगळे शिकवतात वगैरे, त्यामुळे खूप छान वाटतं, खूप भारी वाटतं.
आणि त्यानिमित्ताने सगळ्या बहिणी एकत्र एकाच पण ठिकाणी येतात. येतात, ते पण आहे. खूप छान ते वाटतं. बाबांची दूरदृष्टी ही फक्त त्या भागापुरती नव्हती किंवा तुमच्या नव्हती. घरापुरती हो. नव्हती. मला तर असं वाटतं, मी आता तुम्हाला सांगितलं की माझं MBA इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट झालं आणि मी हे पण बोलली की माझं बाबांचं शिक्षण नाही झालं, पण मला आता कुठेतरी असं वाटतं का माझे बाबा MBA झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बरोबर. एवढं सगळं करू शकले. त्यांचं मार्गदर्शन मार्गदर्शन खूप होतं. हो खरंच. आणि प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा त्यांच्यासोबतच मिळत गेलं. मी जे बुकिश नॉलेज घेतलं त्याचे मला प्रॅक्टिकल नॉलेज हे त्यांच्याकडूनच मिळालं. बरोबर. असं. आणि कुठेतरी वाटतं का माझे बाबा माझ्यापेक्षा जास्त म्हणजे खूप म्हणजे शिकलेले, माझी डिग्रीपेक्षा त्यांची डिग्री खूप मोठी आहे, खूप मोठी. ताई, मी ऐकलेलं की बाबांचा जो प्रवास होता तो एक शेतकरी ते बांधकाम व्यावसायिक असा सुरू झाला. बरोबर. त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? हो, आधी म्हणजे आमची मोठी वाडी आहे. वाडीमध्ये गुलाबांचं व्हायचं, त्यामुळे तो गुलाब दादरला न्यायचं हे त्यांचं म्हणजे, आणि भात शेती सुद्धा, आणि ती अजूनही आहे. तर ते सुद्धा चालू आहे आणि तिथून सुरुवात केली त्यांनी तिघा भावंडांनी. आणि त्याच्यानंतर हळूहळू 1998 मध्ये पप्पांनी शिफ्ट केलं कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये, आणि त्यात सुद्धा त्यांनी हळूहळू करत करत समाजसेवा हे सगळं सुरू केलं, आणि तिथून त्यांची प्रवासाला खरी तर सुरुवात झाली. संघर्ष जो म्हणाल ना, ते सगळं माझ्या बाबांनी काकांनी सहन केलं, आणि आज त्यांच्या संघर्षामुळे आम्ही एक चांगलं जीवन जगतोय, आम्ही सगळी फुल फॅमिली. पण मला इकडे विचारायला आवडेल, तुम्ही जसं म्हणतात की तुमच्या काकांनी बाबांनी संघर्ष केला, पण तो जो त्या संघर्षाने जे काही उभं केलं ते तुम्हाला टिकवणं हा तुमच्या समोर एक संघर्ष आहे. हो, तसं तर आहेच मुळात, कारण की आता तुम्ही बघाल तर बाहेरची ऍक्टिव्हिटी जी असते, बाहेरचे जे फोर्सेस असतात ते खूप जास्त आहेत. वयाने लहान असल्यामुळे म्हणजे मी, माझा भाऊ आणि बाबा वगैरे तर मोठे, त्यांच्यासमोर कोण काय बोलायचं, पण आता आम्ही लहान असल्यामुळे जी बाहेरची पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांचा थोडा स्ट्रेस येणं हे थोडं कुठेतरी आम्हाला हलवते, कुठेतरी आम्हाला म्हणजे थोडं दडपण येतच. पण बाबांनी जसं केलंय ना त्याच लेगेसीने आम्ही फॉलो करतोय. त्यांनी जसं स्टेप बाय स्टेप केलंय ना तसंच आम्ही फॉलो करतोय. नाही कुठे इलिगल नाही, काय नाही, सगळं लिगल टू लिगल कामं कशी करायची, काय करायचं त्याच प्रोसेसने आम्ही पुढे चाललोय. त्यामुळे संघर्ष तर आहे, कारण की हार्डवर्क शिवाय काहीच पॉसिबल नाही. हार्डवर्क त्यांनी सुद्धा केलंय, आणि आता जे त्यांनी जे केलंय ते टिकवणं आम्हाला आहे, पण ते टिकवण्याला सुद्धा आम्हाला हार्डवर्क करावंच लागणार आहे, आणि कुठेतरी ते पुढे घेऊन जायचंय, आणि ते अजून पुढे करायचंय, पुढे न्यायचंय. त्याच्यामध्ये मला हे विचारायला आवडेल की बाबांच्या नावाला धक्का न लागू देता आज तुम्ही म्हणा किंवा तुमच्या बहिणी म्हणा किंवा विकास दादा म्हणा, आणि आजपर्यंत एवढी कामं केलीत, म्हणजे ते टिकवणं पण खूप मोठी गोष्ट आहे. आज ते बोलतात ना, एक रिस्पॉन्सिबिलिटी येते अंगावरती. हे गेलं, बाबा गेले, तर त्याच्यानंतरची जी रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीवरती आली, सगळ्यांवरती आली, जेणेकरून, आणि जास्तीत जास्त विकासवरती. तर त्या रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे करून त्यांनी ते पुढे कसं जायचं हे त्यांनी ते ठरवलं, आणि त्यामुळे तो कुठेतरी खूप चांगल्या रीतीने पुढे पुढे चाललाय, म्हणजे व्यवस्थित करतोय, असं काहीच नाही. मला थोडंसं जरा आपण परत मागे जाऊ, आणि जेव्हा म्हणजे तुम्ही सारखं तो उल्लेख पण करत आहात की बाबा आजारी होते, हो, ते हॉस्पिटलला ऍडमिट होते, तिकडून जे काही गोष्टी घडत गेल्या त्या म्हणजे मला म्हणजे बाबा पॅरालाइज्ड झालेले, त्यांना न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होता, त्याच्यामुळे त्यांना कोकिलाबेनमध्ये ऍडमिट करण्यात आलं. एक गोष्ट सांगावीशी वाटेल की ज्या दिवशी बाबांना व्हेंटिलेटर लावण्याचं ठरलं, मंगळवार दिवस होता, कधीच विसरणार नाही माझ्या आयुष्यातून तो. तर त्या दिवशी असं झालं की व्हेंटिलेटर लागलं, आणि त्याच्यानंतर नातेवाईकांचे किंवा म्हणा दुसऱ्या लोकांचे वगैरे फोन यायला सुरुवात झाली की बाबा व्हेंटिलेटर लावलंय, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलायत, तर तिकडे म्हणजे जास्त चार्जेस लावतात, पेशंट आहे की नाही हेही सांगत नाही, आणि ते लोक फक्त चार्जेस लावत जातात. तर तुम्ही विचार करा, काय आहे ते बघा आणि व्हेंटिलेटर काढून टाका. इथपर्यंत हे म्हणजे आम्हाला सहन करावं लागलं. पण त्यावेळेस विकास म्हणजे एवढा स्ट्रॉंगली मला बोलला की बबिता बघ, बाबा आहेत तिथपर्यंत व्हेंटिलेटर ठेवूनच द्यायचं, कोणाच्या सांगण्यावरून आपण कधीच ते काढायचं नाही. जसे डॉक्टर बोलतील त्याच्यावरच, आता इथे आल्यावरती डॉक्टर हाच देव आहे आपल्यासाठी, त्यामुळे त्यांचंच ऐकायचं, दुसरं लोकांचं कोणाचंच ऐकायचं नाही, आणि असंच करायचं.
त्याचा जो स्ट्रॉंग आणि विल पॉवर होता ना, प्रचंड विल पॉवर माझ्या बाबांमध्ये होती, तीच विल पॉवर माझ्या विकास म्हणजे माझ्या भावामध्ये पण होती. ते मी त्यावेळेस त्या पिरियडमध्ये मी बघितलंय त्याच्याकडून. आणि तसंच केलं आम्ही. आणि पुढे पण त्यांनी जसं सांगितलं तसंच आम्ही केलं. व्हेंटिलेटर काढलं नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका महिन्यात बाबांचं व्हेंटिलेटर निघालं. ते स्वतःहून श्वास घ्यायला लागले. आणि तरी सुद्धा एक वेळ अशी आली की डॉक्टर सुद्धा म्हणायला लागले की आता झालं, व्हेंटिलेटर निघाला, पण ट्रेकोस्टॉमी होतं पप्पांचं, तर आता तुम्ही पेशंटला घरी घेतलं ना तरी चालेल असं बोलले. तरी पण विकास ठाम होता त्याच्या शब्दावर. बाबांना पूर्ण बरं केल्याशिवाय मी इथून नेणार नाही, कितीही खर्च असू द्या. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, बाबांनी मला एक शब्द दिलेला की तुला जेवढा अभ्यास करायचा तेवढा तू कर, पैशाची चिंता करू नको, मी तुला देईन, तुला जे शिकायचे ते शिक. आणि आज तोच शब्द विकासच्या तोंडून मी त्यावेळीच ऐकला हॉस्पिटलमध्ये. कितीही खर्च झाला ना तरी मी करायला रेडी आहे, मी कुठूनही अरेंज करेन. आणि कुठेतरी म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की माझे बाबा आणि विकास हे दोन्ही आयडेंटिटी मला सेम वाटतात असं. मग तिथून आमचे बाबा, आणि हे खरं झालं, बाबा बरे झाले. डॉक्टरांना तेवढं सांगितलं आणि आम्ही बाबांना घरी नाही आणलं त्यांच्या सांगण्यावरून, तिथेच ठेवलं. 3-4 महिने तिथेच बाबा होते. पूर्ण वर्षभर आम्ही म्हणजे जवळजवळ पप्पा तिकडे होते. ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि बरं करूनच बाबांना मर्सिडीज मध्ये घेऊन, एक आहे विकासचं, बाबांसाठी त्यांनी मर्सिडीज सुद्धा घेतली. बाबांना म्हणजे बसता येत नव्हतं, म्हणजे फॉर्च्युनरची हाईट मोठी, मर्सिडीजची छोटी, त्यामुळे त्यांनी बाबांसाठी मर्सिडीज घेतली. त्या मर्सिडीजनेच तो त्यांना घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये परत बरं करून जेव्हा आणलं त्या मर्सिडीज मध्येच घेऊन आलं. लोकांना वाटत असेल की विकासने मोठेपणासाठी घेतलं वगैरे, असं काहीच हेतू नव्हता त्याच्या मागे. त्यांनी ती पहिली गाडी घेतली ना मर्सिडीज, ती फक्त बाबांसाठी घेतलेली. आणि त्याचा मला खूप अभिमान आहे, खूप अभिमान. आणि खूप त्यांनी केलंय बाबांसाठी. माझ्या एका कॉलवरती मी सांगितलं, बाबा आता घरी येत आहेत, व्हीलचेअरवर आपण कसं नेणार, तर आपल्या घरी लिफ्ट नाहीये बंगल्याला आणि रॅम्प पण नाहीये, तर आपण काय करायचं. तर मला त्यांनी एवढं सांगितलं की बबिता, लिफ्ट नको, कारण की आपल्याकडे पाणी साचतं, आपण रॅम्प बनवूया. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी रॅम्पचं काम सुरू केलं आणि रॅम्प बनवून दिला. आणि त्या रॅम्प वरूनच मी बाबांना आमच्या घरी आणलं. खूप छान. क्या बात आहे. म्हणजे विकास दादांनी पूर्ण म्हणजे एक म्हणजे म्हणतात ना की बाबांनी आपल्यासाठी आयुष्यभर केलंय, त्याची परतफेड कशी हे ह्याच्याकडून बघा कसं आहे ते. म्हणजे कुठेतरी काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी, लोकांना वाटतं का हा रिस्पॉन्सिबल नाहीये, पण ह्याने ज्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडल्यात ना ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळे मी कोणावरही विश्वास, बाहेरच्या लोकांना कधीच विश्वास ठेवणार नाही. जे आहे ते मी माझ्या भावावरती विश्वास ठेवणार आहे, बस, बाकी काय नाही. आणि असाच पुढे जात राहू दे आणि अशीच मी त्याच्या पाठीशी कायम उभी राहणार, खंबीरपणे. जसं संत ज्ञानेश्वरांच्या मागे त्यांची मुक्ताबाई होती, बहीण त्यांची. मला हे पण ऐकायला आवडेल की हे तर झालं विकास दादांनी जेवढं केलं, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये बाबा होते त्यावेळेला तुमचा स्टँड एक वेगळाच होता. बापरे, ती गोष्ट तर पहिलं तर खूप खचून गेली मी, खूप रडली वगैरे, खूप रडली. पण नंतर मला ना डॉक्टर होते तिकडचे, तर त्यांनीच मला समजवलं, बघ बाळा, तिथे बाबांना म्हणजे CRP वगैरे पण माझ्या डोळ्यासमोरच दिलं गेलं. ते बघ किती स्ट्रॉंग आहे, त्यांच्यात विल पॉवर बघ किती आहे, ते सगळं गोष्टी सामोरे जात आहेत. म्हणजे CRP जात आहे आणि जे व्हेंटिलेटर लावताना जी प्रोसेस चालू आहे ते सगळ्या गोष्टींना सामोरे जात. तू स्वतःच्या डोळ्याने बघ, मग तू का तुटतेस? त्यांच्यात विल पॉवर एवढी आहे तर तू का तुटतेस? तू सुद्धा तेवढी स्ट्रॉंग राहा. आज तू स्ट्रॉंग राहशील तर तिकडे ते पण स्ट्रॉंग राहणार. बरोबर. ते त्या डॉक्टरांनी मला समजवलं. ते कुठेतरी मी मनात ठचलं. आणि मी पण तशीच, बाबांनी जर हिंमत सोडली नाही तर मी का सोडू, माझ्या भावाने पण नाही सोडली तर मी का सोडू. मग तोच स्ट्रॉंग पॉईंट घेऊन मी पुढे राहिले. आणि बाबांनी जो मला हॉस्पिटलाइजचा प्रवास होता ना, त्या प्रवासाला मी एक ना म्हणजे चांगल्या रीतीने घेतला, एक नॉर्मल म्हणजे बोलतात ना एकदम स्ट्रॉंग वेने घेतला. ते एक माझ्यासाठी बोलतात ना एक गाईडलाईन होतं, एक बोलतात सपोर्ट म्हणजे जाता जाता सुद्धा बाबांनी मला एक स्ट्रॉंग कसं बनलं पाहिजे, एक व्यक्तिमत्व स्ट्रॉंग कसं ठेवलं पाहिजे, किती कोणतीही वाईट सिच्युएशन येऊ दे त्या सिच्युएशन मध्ये कसं स्ट्रॉंग राहायचं, हे सुद्धा मी त्याच क्षणातून शिकून आले त्यांच्याकडून. आणि खूप भारी वाटतं, खूप भारी. म्हणजे जाता जाता म्हणजे बाबांनी म्हणजे हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा मला एवढं म्हणजे शिकवलं, मी ते एवढ्या राईट वेने घेतलंय ना, आणि तेच पुढे आता फॉलो करते. लाईफ लेसन्स. हो, लाईफ लेसन्स जे आपण बोलतो ते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही फोन स्विच ऑफ करून ठेवायचा. हो, खरंच. आणि कसं घरात पण मी कोणाला, आमची जॉईंट फॅमिली, मी तुम्हाला आधीपासूनच सांगेल जॉईंट फॅमिली. पण कसं ना हॉस्पिटलमध्ये व्यक्तीबद्दल आपण जे जर आपल्या फॅमिलीमध्ये सांगितलं तर रडणार, तुटणार. आणि
त्यावेळेस माझ्या ताईंचे वगैरे पण डिलिव्हरी झालेलं, त्यांना लहान बाळ होतं, त्यामुळे ते स्ट्रेस घेणार, मग त्याचा अल्टिमेटली परिणाम त्या मुलांवरती होणार. म्हणजे एकमेकांना म्हणजे सांगून काहीच उपयोग नाही, कारण की ते स्वतःला त्रास करून घेणार. त्यामुळे मी असं एक ठरवलेलं की मी आणि विकास आम्ही दोघंच बघणार. मी हॉस्पिटलचं बाबांचं सगळं बघणार, तर बाहेरचा सगळं जो व्यवहार आहे, सगळं जे काम लोड वर्कलोड आहे ते सगळं विकास बघणार. आणि तसंच त्याने केलं. त्याने घर पण सांभाळलं आणि मी तिकडे हॉस्पिटल आणि तिकडे बहिणी वगैरे पण घर. म्हणून हॉस्पिटलमध्ये जे जे बाबांसोबत व्हायचं ना ते मी कधीच घरी सांगितलं नाही. फक्त विकास आणि माझा कॉन्टॅक्ट असायचा, असं असायचं. त्यामुळे त्यांना तेवढा स्ट्रेस आला नाही. त्यांना मी सांगायचे बाबा बरं आहे, ते विचारायचे बाबा बरे आहेत, बाबा बरे आहेत असं सांगायचे. म्हणजे कसं तो स्ट्रेस त्यांना नाही आला. म्हणजे एकानेच घेतलेला बरा, सगळ्यांनी घेतला तर सगळेच नर्वस होणार, सगळ्यांना तो स्ट्रेस येणार, मग त्याचा परिणाम दुसरा होणार, मग वेगवेगळे म्हणजे भन्नाट प्रश्न निर्माण येणार आपल्या डोक्यात. त्यामुळे तसं न होता हे म्हणजे ठरवलं की असं करायचं. आणि हे सुद्धा म्हणजे बोलतात ना, हे सगळं पप्पांमुळेच मला विल पॉवर आणि स्ट्रॉंग म्हणजे हे असे निर्णय मी घ्यायला तेव्हापासूनच लागली. आणि ते सुद्धा माझ्या बाबांमुळेच. जेव्हा बाबांना घरी आणलं, जसं तुम्ही म्हणालात की दादांनी त्यांच्यासाठी गाडी आणली, त्याच्यानंतर मग जेव्हा त्यांना घरी आणलं, मग तो घरचा जो काही हे होतं, वातावरण होतं, किंवा मग त्याच्यामध्ये तुम्ही कसं हे केलं? घरी जेव्हा बाबांना आणले खूप सगळे प्रचंड खुश. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे लहान चिल्ली गँग होती, त्यांना बाबा आले, आजोबा आले, आजोबा आले. अरे आजोबा असे नव्हते म्हणत, बाबाच म्हणायचे, बाबा आले असे म्हणत जायचे. हे तर जाऊ दे, पशु पक्षी आमचे जे डॉगीज वगैरे त्यांना सुद्धा जे बघितलं ते कसं हावभाव देतात तसे हावभाव द्यायला लागले. म्हणजे एवढं आनंदाचं वातावरण, जसं आमच्यासाठी तो एक उत्सवच होता जेव्हा बाबा घरी आले. आणि नंतर जेव्हा घरी आले तेव्हा घरी त्यांचं सगळं मीच एकटीने बघितलं. म्हणजे त्यांचं औषध पाणी वगैरे कोणी एकटीने दिलेलंच, ते मलाच माहिती होते म्हणून तेच मीच चालू ठेवलं. बाकी ना काय कोणाला त्रास दिलाय, पण सगळे सपोर्टिव्ह होते. सगळे, जसं मी तुम्हाला सांगितलं, विकास पासून बहिणी वगैरे, आई वगैरे सगळे सपोर्टिव्ह होते. असं आई थोडी खचलेली, पण नंतर जेव्हा बाबांचा चेहरा घरात बघितला बस खुश, आता पुढे सगळं चांगलं असं होतं. खूप छान झालं. म्हणजे हे सगळं ह्याचं श्रेय मी विकासला पण देईन. खूप त्यांनी म्हणजे जी मदत केली ना, तो जसा स्ट्रॉंगपणे एक उभा तिकडे कुठे आम्हाला समजलं की माझ्या भावाची मॅच्युरिटी लेवल काय आहे. म्हणजे तो टर्निंग पॉइंट होता त्याच्या लाईफ मधलं. म्हणजे मुळात सगळ्यांसाठी होतं, पण त्याच्यासाठी एक जास्त होता, कारण की बोलतात ना एकटा, त्यामुळे एवढं सगळं हँडल करणं इट्स नॉट पॉसिबल. मला जसं तुम्ही म्हणालात की जो आरसा आहे भाऊ आणि बाबा, तो आता पण जाणवतो, कारण मी आता बघितलं त्यांना, जसं आपलं नवरंग नारी चालू आहे तसेच काका पण, म्हणजे बाबा पण. हो, म्हणजे नवरात्र हे पप्पांचं म्हणजे सांगूच नका. 9 दिवस जीवदानीला जाणार म्हणजे जाणार. 9 दिवस 9 रंग ते घालणार म्हणजे घालणार. एखादा नसेल आणायला लावणार, बबिता हा कलर नाहीये माझ्याकडे, हा शर्ट नाहीये, उद्या कोणता कलर आहे, हे एक दिवस आधी मला विचारणार उद्या कोणता कलर आहे, तो कलर नाही माझ्याकडे, तू घेऊन ये. मक्काना ब्रदर्स म्हणून त्यांच्याचकडे एक बाबा म्हणजे शिवायचे कपडे वगैरे, तर तिथे त्यांचं मेजरमेंट तिथे असायचंच. त्यामुळे फक्त मला जायचं, चॉईस करायचं, त्यांच्यासाठी आणायचं. आणि टचवूड सेम विकास सुद्धा सेम तसाच आहे, तुम्ही बघितलं असेल. त्याला पण सेम पाहिजे. 9 दिवस तो जातोय जीवदानीला, रोज जातोय, आरतीला जातोय न चुकवता, आणि तसाच ड्रेस कोड फॉलो करणार त्याच्यात सुद्धा. म्हणजे सेम, म्हणजे तुम्ही आता मी तुम्हाला सांगेन मिरर, हा सेम मिरर आहे. बाबा आणि विकास सेम आहे. असं कुठे असं वेगळं मला वाटतच नाही. म्हणजे कुठेतरी बाबांची उणीव ह्याच्या माध्यमातून म्हणजे पूर्ण होते. म्हणजे असं वाटत जाणवत नाही की बाबा नाहीये, माझा भाऊ आहे, माझा बाबा आहे. असं कुठेतरी त्याच्या हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी जो करतो ना, ते कुठेतरी बाबांचं स्मरणात म्हणजे बाबांची आठवण करून जाते. त्यामुळे असं वाटतं की आहेत बाबा, असं बाबांचा आशीर्वाद नेहमी आहे सोबत. मला हे पण, आता तुम्ही नाव घेतलं जीवदानी आईचं आणि पाटील परिवाराचं कसं हे आहे? म्हणजे पहिल्यापासूनच कुलदेवता म्हणून असं मानलं जायचं. तर बाबा जायचे, आरतीला जायचे. तर आम्ही लहान असताना सुद्धा बाबा आम्हाला आरतीला घेऊन जायचे जीवदानीला. तेव्हा जीवदानी घडताना बघितली, म्हणजे आज जे मंदिर आहे ते तसं नव्हतं, एक कडा होती, एकदम कडा होता, छोटं होतं. आणि नंतर आता त्याच्यात ते डेव्हलपमेंट होत गेलं. मी सांगितलं आता विरार खूप डेव्हलप होत आहे, त्या रीतीने इकडच्या मंदिरं वगैरे पण, देवळं वगैरे पण तेवढीच डेव्हलप झाली. बरोबर. त्यामुळे खूप छान झालंय. मला एक किस्सा म्हणजे सांगायला आवडेल या माध्यमातून, की जसं मी माझ्याशी म्हणालो, माझा पहिला स्टेज हा
विकासासाठी आणि बबितासाठी मध्ये होता. बरोबर. आणि तो जो इव्हेंट होता तो त्यांच्यासाठी पण पहिलाच होता. त्याबद्दल सांगा. दहीहंडीचा तो पहिला इव्हेंट होता. 2017ची गोष्ट आहे. हो. आणि आम्ही असं काही मॅनेजमेंट नाही केलं, असंच करायचंय म्हणून करायचंय, म्हणजे करायचंय. आणि स्टेज वगैरे करणं ते सगळं व्यवस्थित म्हणजे केलेलं. आणि मग तुम्हाला बोलवलेलं, मला बोललेलं, आशु आणि त्यांची पूर्ण आहेत टीम, तर आपण करूया, तर हा करूया म्हणून. आणि मग किती गोंधळ झाले, पण तरी तो व्यवस्थित रीतीने पार पडला. बाबा होते त्यावेळी, कसे प्राइस द्यायचे तेही काहीच ठाऊक नको, किती म्हणजे एका थराला किती द्यायचे, ह्यानी दहीहंडी फोडली ह्याला किती द्यायचे काहीच माहिती नव्हतं. पटापट आणायचे, पैसे भरायचे पॅकेटमध्ये आणि द्यायचे. असं संपले का बाबा बोलले जा घेऊन ये बाबांचा जा असं थांबून नाही ठेवायचं, द्यायचं. असं खूप चांगल्या रीतीने तो सोहळा पार पडला. म्हणजे खूप छान झालं. आणि त्या सोहळ्याला आपल्या नानांनी म्हणजे प्रथम महापौर राजीवजी पाटील यांनी पण उपस्थिती दर्शवलेलीच. पण त्यांच्याबरोबर अप्पा काका पण होते, लोकनेते आपले हितेंद्र ठाकूर, ते पण आले. जुनी आठवण आमच्या घराची. म्हणजे ते आणि बाबा हे सगळे क्लासमेट होते. अच्छा. तर त्यामुळे त्यांचं येणं जाणं असायचं घरी. जेव्हा जुनं आम्ही नव्हतो त्यावेळेस, जेव्हा जुनं घर आहे म्हणजे अजूनपर्यंत, तिकडे त्यांचं येणं जाणं असायचं. त्यामुळे प्रत्येक फंक्शन जर बाबाने म्हणजे इन्व्हाइट केलं तर ते नेहमी हजर. असं एकही फंक्शन नाही की त्यांनी आमच्या घराचं अटेंड नाही केलं. मग ते लग्न असो, कोणतंही सुख दुःखात त्यांचं वाटा नेहमी असायचा. प्रत्येक फंक्शन मध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली, यायचे. आणि आता पण बाबा गेल्यानंतर, भाऊ गेल्यानंतर त्यांचं पाय आमच्या घराला लागले, ते नेहमी यायचे. म्हणजे सुख दुःखात दोन्ही ह्याच्यात त्यांनी सहभागी झालेले आहेत. म्हणजे तुमची जी पूर्ण फॅमिली होती ती एवढी, म्हणजे आता तर खूप नावारूपाला आहे, ते असून सुद्धा तुम्ही डाऊन टू अर्थ राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे, असं नाही वाटत? हो, खरंच. जसे आमचे बाबा राहायचे ना, तसंच म्हणजे आम्हाला मिळालंय. त्यामुळे आम्ही पण तसेच आहोत. कारण ही शिकवण जी असते ती फक्त एक शेतकरी घराणंच देऊ शकतं. बरोबर. आणि हे आमच्या जॉईंट फॅमिलीमुळेच ते सगळं पॉसिबल झालं. म्हणजे त्यांना बघून कुठेतरी आम्ही फॉलो केलंय. त्यांनी जे संघर्ष केले ते असं नाही का ते त्यांच्या परीच ठेवायचे, ते आमच्याशी शेअर करायचे. आम्ही बसायचो ना त्यांच्यासोबत, तेव्हा संध्याकाळी जेव्हा एकत्र सगळे यायचे शाळेतून वगैरे, तेव्हा असं बोलणं व्हायचं. बाबा, काका, छोटे काका असे सगळे बसायचे. मग आम्ही सगळे चिल्लर गँग, मग स्टोरी सांगणं. तर ते त्यांनी कसं स्टोरी म्हणजे त्यांनी कसं जे केलंय ना काम, कार्य जे केलंय ना, ते सगळं सांगायचं. हे करण्यासाठी आमच्याकडे हे नव्हतं, घर मांडण्यासाठी पैसे नव्हते, मग ते कसे अरेंज केले, कसं मॅनेज केलं, हे सगळं त्यापासून त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि कुठेतरी ते ऐकून आम्ही पुढे घडत गेलो. बरोबर. म्हणजे कुठलाही बॅकग्राऊंड नसताना, मोठा बॅकग्राऊंड नसताना हे सगळं उभं राहिलं. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते पास ऑन झालं. असं मला हे पण विचारायला आवडेल, तुम्ही इतका वेळ बहीण, बाबा, काका यांच्याबद्दल बोलताय, भावंडां म्हणजे तुमच्या भावांच्या ज्या वाईफ आहेत म्हणजे वहिनी, त्यांचं कसं, म्हणजे त्या कशा रुळल्या या फॅमिलीमध्ये? पहिला असं वाटलं का त्यांना नाही होणार. म्हणजे आताचं जनरेशन बघणार तर आपण बोलतो ना, जॉईंट फॅमिलीमध्ये नो वे, त्यांना म्हणजे सेपरेट सिंगल फॅमिली असं पाहिजे असतं. पण त्या जेव्हा आल्या ना, हळूहळू त्या पण म्हणजे पहिला थोडं त्यांना जड गेलं. पण आमचं फॅमिली जॉईन असल्यामुळे, एवढ्या मुली असल्यामुळे कोणाला काहीच असं वाटलं नाही. आणि मेन म्हणजे आमच्या बाबा आणि काकांनी वगैरे कधीच त्यांना असं सून म्हणून वगैरे असं कधीच वागणूक वगैरे नाही दिली का, उठ ग, बस ग, पदर घे, हे काहीच नाही. फ्री फॉर एव्हरीथिंग, तुम्ही काहीही करा. असं म्हणजे एवढं म्हणजे त्यांना हे, त्यांचं मोठे काका जे होते ना, ते माझ्या सुनेला कोणी काहीच बोलायचं नाही, म्हणजे आम्ही सुद्धा काहीच बोलायचं नाही, असं त्यांचा तो शब्द होता. एवढं प्रेम करायचे ते सुनेला पण. चांगलं म्हणजे त्यांना कधीच असं वाईट नाही, काहीच नाही. म्हणजे त्यांना म्हणजे आम्ही जसं मुली ना, ते सुद्धा त्यांच्यासाठी ते मुलीसारखेच होते. म्हणजे मुलीप्रमाणेच त्यांनी ठेवलं घरी. असं म्हणजे त्यांना कधी असं खंत वगैरे असं वाटलं नाही. मग त्या पण मस्त रुळल्या म्हणजे आमच्या घरात. खूप छान आहे, त्यांचा पण वाटा खूप आहे. म्हणजे आई काकूंसाठी ते खूप मदत करायचे वगैरे, कारण की आमचं जेवण सगळं एकत्र असायचं. आणि ते सगळं जुन्या घरी चुलीवरती करणं वगैरे, तर ते सगळं एकत्र राहायचं. त्यामुळे खूप मजा, खूप आनंद, खूप मजा. ताई, मला म्हणजे आता तुम्ही एवढा वेळ जे काही आपण चर्चा केली ते पास्ट आणि प्रेझेंट बद्दल, बरोबर, मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं भविष्याचं ध्येय काय आहे आता, की तुम्ही एक पुढची जी येणारी पिढी आहे तुमची, आता जे काही आता जे चिल्ले पिल्ले तुमच्यासाठी जे चिल्ले पिल्ले आहेत, त्यांना घडवण्यात कसं तुमचा वाटा आहे आणि त्यांना तुम्ही पुढे कसं तुम्ही घेऊन चालणार आता?
आता कसं त्यावेळेस कसं जी तुम्हाला सांगितलं जी बाबांची लिगसी आहे तीच आम्ही फॉलो करत आहोत. बरोबर पण त्यावेळेस कसं एवढं सोशल मीडिया वगैरे असं काहीच नव्हतं. बरोबर आता कसं सोशल मीडिया आले, खूप सारे साधने आलेत आपल्यासाठी, खूप सारे इम्प्रूव्हमेंट झाले, डेव्हलपमेंट झाले. त्यामुळे आता आम्ही कुठेतरी त्यांना आमच्याहून पण चांगलं काहीतरी त्यांना देऊ शकतो. मग बरोबर. ते कुठेतरी ते फॉलो करून पुढे जातील. ह्या हेतूनेच मी आमचं पुढे पाऊल असणार आहे माझं आणि विकासचं, आणि कुठेतरी ते नाव अजून उंचावर घेऊन जायचं. ताई, आपण एवढ्या गप्पा मारल्या त्याच्यातून मला एक कळलं की तुमच्या फॅमिलीला जी दूरदृष्टीची जी लेगसी मिळालेली आहे तीच तुमच्या बोलण्यातून दिसते. तर मला तुम्हाला एक विचारायला आवडेल किंवा तुम्ही आपले जे प्रेक्षक आहेत किंवा जे जे आपले पॉडकास्ट बघतील त्या सगळ्यांना किंवा स्पेशली मी मुलींसाठी मी विचारेन की तुम्ही काय त्यांना संदेश द्याल, कारण आजचं जे जग आहे जसं तुम्ही म्हणाल सोशल मीडियामुळे खूप ते पुढे चाललेलं आहे. त्या जगात कसं वावरायचं किंवा त्या जगात तुम्हाला कसं राहता येईल, कसं संदेश द्याल? एकच सांगेन जे मी माझ्या फॅमिलीकडून शिकले, विश्वास ठेवा स्वतःवरती. कोणतंही काही म्हणजे एक ट्रस्ट फॅक्टर होतं. स्वतःवरती आधी ट्रस्ट करा आणि मग लोकांवरती. लोकांचं ऐकायला जाऊ नका, स्वतःचं करा. स्वतःचे काय असतील ना ते बघा आणि ते करा, आणि दुसऱ्यांचं ऐकायचं नाही. आणि मेन म्हणजे आता कसं आपण म्हटलंय की प्रत्येक डिसिजन घेऊन मोकळा होतो एकटा, तसं करू नका. आज आम्ही आमच्या बाबांचं आईंचं ऐकून इथपर्यंत आमच्या प्रत्येक डिसिजन माझ्या बाबांचं आईंचं असायचं, त्यांना सहभागी असायचं प्रत्येक डिसिजन मध्ये, आणि म्हणून कुठे आज आम्ही एवढ्या चांगल्या थरावर आहोत. तर तसं मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही सुद्धा आई बाबा छोट्याशा कारणामुळे आपण जेव्हा भांडतो आणि आपण बोलणं टाळतो आई बाबांशी, पण तसं करू नका. बोला, बोलण्यानेच तुम्ही पुढे जाणार आणि शिकणार. त्यामुळे आई बाबांना तुमच्या प्रत्येक डिसिजन मध्ये इन्व्हॉल्व्ह करायला शिका. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही स्ट्रॉंग व्हा. तुमचा जो स्ट्रॉंगपणा आहे ना तो तुमच्या आई वडिलांमुळेच येणार आहे. त्यामुळे आई वडिलांना कधी टाकू नका, त्यांच्याशीच बोला. काहीही तुम्हाला म्हणजे डिसिजन घ्यायचे असतील, खूप टोकाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते त्यांच्याशी शेअर केल्याशिवाय राहू नका. तुम्हाला असं वाटत असेल चल बाबांचं आणि माझं भांडण झालं तर मी कसं बोलू, तुम्ही माघार घ्या. तुम्ही छोटे आहेत, आज त्यांनी तुमच्यासाठी भरपूर केलंय. तुम्ही माघार घेऊन त्यांची माफी मागून त्यांच्याशी बोला की बाबा मला असं असं आहे का, ते नक्की तुम्हाला प्रोत्साहन करते. आज आई बाबांच्या आशीर्वादामुळेच आपण कुठेतरी पुढे पोहोचतो. त्यामुळे त्यांना कधी टाकू नका आणि स्वतःवरती ट्रस्ट फॅक्टर ठेवा. मुलींना पण मी हेच सांगेन, आता जे काळात आमचं घर मुलींनी भरलेलं, आणि मुलींना आता मी ऐकत आले का असं होतं तसं होतं, पण आमच्या घरात आमच्या वडिलांनी मुलींना एवढं म्हणजे रिस्पेक्ट, एवढं म्हणजे प्रोत्साहन दिलंय ना की सांगूच नका. म्हणजे कोणी असं बाहेरचं जरी आलं ना तर आज ती एकटी रडत नाही बसणार, खंबीरपणे आवाज उचलणार. असं करून ठेवलं आमच्या बाबांनी आम्हा सगळ्या बहिणींना. त्यामुळे तुम्ही पण स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. हीच एक गोष्ट सांगू शकते मी. म्हणजे असं एक शिकण्यासारखं जे काही व्यक्तिमत्व होतं ते तुकाराम पाटील होते, बाबा होतेच. आणि त्यांची जी शिकवण आहे ती घेऊन चालणारी पिढी म्हणजे तुमची पिढी आहे. आणि या पिढीकडून ह्या पॉडकास्ट म्हणून बरंच काही आपल्याला शिकायला मिळतंय. आणि एक आदर्श मुलगा कसं असतात, एक आदर्श बहीण भाऊ कसे असतात, हे या गप्पांच्या माध्यमातून मला स्पेशली खूप छान वाटलं की तुम्ही इतक्या दिलखुलासपणे तुमच्या फॅमिलीबद्दल तर बोललातच, पण ते तुमच्या नात्यांबद्दल पण तुम्ही खूप असं म्हणजे कुठे काही असं हे न करता, म्हणजे संकोच न करता तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्यात आणि त्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याबद्दल तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात वेळ काढून आणि या पॉडकास्टमध्ये वेळ दिलात, आमच्यासोबत गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला खूप थँक्यू सांगते. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. खूप छान वाटलं, खूप असं वाटलं की मन मोकळं झालं कुठेतरी काहीतरी बोलून. असं खूप छान वाटलं, खूप छान. थँक्यू. हीच आमची पोच पावती आहे आम्हाला. थँक्यू सो मच. धन्यवाद मंडळी.